काकडं घालण्यासाठी या पुढचं गाणं घेऊन येतोय धवल चांदवडकर. आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारिसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये. घालून कवड्याची माळ, पायात बांधिली चाळ, हातात परडी तुला ग आवडी वाजवी तो संबळ. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. तुला या गाण्याचं सिक्रेट सांगू का एक? हे गाणं अजय तुल्लीच लिहिलं पण आहे. ऍक्च्युली सावरखेडा आमचं मराठीतलं पहिलं फिल्म. दासू वैद्यांनी मधली दोन्ही गाणी लिहिली होती आणि हे शेवटचं गाणं होतं. म्हणजे वाऱ्यावरती ते मधलं होशियार, ती दोन गाणी तर आम्ही अक्षरशः त्याच दिवशी समोरासमोर कंपोज केली होती. हे गाणं राहिलं होतं आणि जेव्हा आम्ही दासूंना फोन केला की असं असं गाणं आता आम्ही केलं, आता हे तुम्हाला लिहायचं आहे रेकॉर्डिंगच्याच अगदी एक दिवस आधी वगैरे, त्यांनी अत्यंत विनम्रपणे सांगितलं की प्लीज मला नाही आपला गोंधळ लिहायला वगैरे, मला अनुभव नाही आणि माझ्याकडनं काही चुकायला नको, त्यामुळे मला त्याचं हे नाही माहिती नाही. सो पर्याय नव्हता आम्हाला. दोघांना डोक्याला डोकं लावून बसलो. आम्हाला फार अनुभव नाही आहे, पण एक गोष्ट आहे की थोडी थोडी माहिती आहे. बिकॉज आमच्या घरात घटस्थापना होते, नवरात्र साजरे केली जातात, आमच्या घरात रोज आरती गोंधळ्याकडनंच असायची. आमचे बरेचसे भूते पुण्यातले मित्र होते, मजा यायची त्यांच्याबरोबर गप्पा मारायला, वाजवायला, संबळ बिंबळ हात लावायला मिळायचा. त्यामुळे ह्यांच्याबरोबर आमचं एक असोसिएशन झालं, काहीतरी भिडलं गेलं रक्तात त्यावेळेला, आणि त्यामुळे मे बी ते ऐकून ऐकून थोडंसं डेव्हलपमेंट झाली होती. त्यामुळे साधारण माहिती होतं की काय काय शब्द असतात. त्यातला जो एक साधारण सार जो असतो, तो साधारण सार पकडून आपली सिच्युएशन काय आहे फिल्मची, त्या फिल्मच्या सिच्युएशनमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. लिहिला आम्ही त्या एका दिवसामध्ये गाणं. फोक गाण्यासाठी बेसिकली ॲटिट्यूड आणि त्या शब्दांना एक ग्रेस वेगवेगळ्या येतात त्या गाण्यामध्ये, त्या शिकून नाही येत त्या, किंवा त्या शिकता पण येत नाहीत, त्या अनुभवाच्या आहेत. पण त्या साधारण थोडासा जर अभ्यास दिसला असता मला किंवा त्या टोनचा, बिकॉज आय डोंट नो, पण मला थोडंसं शावटी वाटलं, थोडंसं कॉम्प्रेस येऊ शकलं असतं. त्याच्यामुळे अर्थता दिसते. बट सुपर्ब, तू काय तुझ्या परंपरेला सोडलेलं नाहीस, ते चांगलंच गायला. सुपर्ब, ऑल द बेस्ट. तो ॲटिट्यूड, ते शब्द, लोकसंगीताचा तो जो ठसका, तो आला असता तर अजून आवडलं असतं. स्पेशली अंतऱ्यामधले शब्द जरी तुला समजलं असेल ते की अरे काहीतरी चुकतंय तरी सुद्धा ते हातातून सुटू नाही दिलं, ते घेतलंय ते शेवटपर्यंत पार पाडलंस तू. त्यामुळं खूप चांगलं आहे. आमचं कुलदैवत तुळजाभवानी,
आणि पुण्याला जेव्हा होतो तेव्हा एकत्र कुटुंब होतं आमचं आणि 4-5 भाऊ, चुलत भाऊ वगैरे असे आम्ही एकत्र राहायचो. जसं जसं मोठं होत होतो ना तसं जशी त्या सगळ्यांची लग्न त्या घरात त्या वाड्यात मांडव टाकून वगैरे अशी झाली. आणि नक्कीच पद्धत आहे आपल्याकडे, लग्नानंतर जागरण गोंधळ होतो. त्यावेळी तिकडे एक ड्युटी असते, रात्रभर ती पेटलेली असते. नेहमी तिथे टोपी घालून त्याला तेल घालायचं काम केलंय. मला एक आपल्या देवीच्या गाण्यांच्या बाबतीत ना प्रत्येक चाल ही गोडच वाटते. आणि हे गाणं बनलंच असं ना, म्हणजे मी हा म्हणतो एका दिवसात एक अंतरा आमचा झाला आदल्या दिवशी, दुसरा अंतरा हा माईकवर होता आणि मी इकडे मिक्सरच्या तिथे बसून दुसरा अंतरा आम्ही डिस्कस करून लिहिलाय. मला आजही आठवतं आणि रानटीपणाने मी नको म्हणत असताना सुद्धा ते उदो 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 हाय पिचला गायले. पण नाही, हा पंटर माईकच्या पासून असा लांब गेला आणि त्यांनी जवळजवळ 2 फुटावरनं ते उदो उदो गायलं. आणि माझाच चेहरा असा आला होता, अरे क्रॅक होईल आवाज का, स्वतःवर एवढं, स्वतःला काय एवढं का हे करतोय. पण बॉस गायलं आणि ते पण वन टेक गायलं. ते ठरलेलं नव्हतं. मी माझ्याच भावाचं कधीच कौतुक करत नाही, कारण सगळी दुनिया करते तेव्हा मला ते ऐकायला आवडतं. पण यांनी काय गायले ते, तर या गाण्याच्या खूप खूप छान आठवणी आहेत आमच्या. मी असं म्हणत नाही आज्यासारखं झालं नाही किंवा काय, पण मी एक धवलकडनं जे एक्सपेक्टेड होतं ना ते अजून तू खूप छान गाऊ शकला असता. अजय प्लीज दुसरा अंतरा गाणं प्लीज आवाज नाही बरं, प्लीज प्लीज. मला खरंच आवाज नाही ऐकायचंय ना. काय होतं दुसरा, पहिला तू काय गायला? चौक भरीला. चौकभरीला दुसरा आहे आणि पहिला अगं चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोड करुणा भागतो दर घर गावाचा अधर्म निर्दाळुनी. चला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडितो करुणा भागतो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दाळुनी धर्म हाय तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे माचला. आज आम्हावरी संकट भारी दावत ये लवकरी, आज आम्हावरी संकट भारी दावत ये लवकरी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. धवल, रिझल्ट साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.